गायीच्या सहवासात राहण्याचे खूप फायदे आहेत. तर गायीच्या पोटी जन्माला आलेलं मूल किती भाग्यवान. आई वडिलांची सेवा करतं, जप करतं, संध्या आराधना जी काही आहे ती करतात. आणि इकडे धुंदुकारी तो वयापणा करतो. दोघंही वयात येतात. धुंदुकारी व्यसनी होतो, दुराचारी होतो, आई वडिलांना उलट बोलतो. जे सगळं होणार आहे ते होणारच आहे. आता धुंदुकारी जसा वाह्यात वागायला लागला, मग घरातले पैसे चोरतो, दागदागिने चोरतो, व्यसनाच्या अधीन गेलेला असल्यामुळं त्यासाठी त्याचा खर्च जास्त होतो वगैरे. सगळं जे काय आहे वाईटपणाला चिटकून असलेलं सगळं त्याच्याकडे. आता आत्मदेवाना दुःख नवीनच आहे. तो म्हणतो की गायीच्या पोटी जन्माला आलेलं मूल इतकं चांगलं आहे आणि आपल्या पोटी जन्माला आलेलं मूल असं कसं. मग फार व्यथित होतात. आणि जेव्हा ते खूप व्यथित होतात, काही चालत नाही, मग मारामाऱ्या होतात, अमकं होतं. सगळे जे काही दुराचार बाहेर जाऊन करायचे तो करतो आहे. धुंदली पण हतबल होते. तो आई वडिलांच्या अंगावर धावून जायला लागतो. आत्मदेव व्यथित होतात. मग गोकर्ण विचारतो की बाबा काय झालं नेमकं. तो म्हणतो की मला संतती नव्हती तेव्हा मला वाईट वाटत होतं, मी असं केलं तसं केलं. आता संतती झाली तरी माझ्या प्रारब्धातलं दुःख काही गेलेलं नाही. कशामुळे हे सगळं घडतंय, मी काय केलं पाहिजे. तेव्हा गोकर्ण नावाच्या एका तरुण मुलाने आपल्या ज्ञानी असलेल्या वडिलांना केलेला उपदेश आहे. देहास्तमा सगोदरे त्यजतम गमत. बाबा तुम्ही हे देह मांस रक्त ह्याने माझा मुलगा माझी बायको माझं घर याच्यात अडकून पडू नका. तुमचं हे वय आहे ना संसारात अडकण्याचं नाही आहे. वानप्रस्थाश्रम. आज ते काव्य काय आहे कथेतला हे लक्षात घ्या. 60 नंतर घरामध्ये लक्ष घालू नये. 50 पासून ती तयार करावी. त्यासाठी मी एक स्लोगन केले, 50ला बॅग धरा, 60ला रस्ता धरा. 50ला बॅग भरा म्हणजे भरायची नाहीये, पण हळूहळू विड्रॉ होता आला. कारण का मी जर मागे नाही गेलो तर पुढची पिढी पुढे येऊ नाही शकत. सुखी वानप्रस्थाश्रम घरामध्ये राहून जर मिळवायचं असेल तर काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. विचारलं तर सांगेल, सांगितल्यासारखं केलं नाही तर मला वाईट वाटणार नाही. आणि जो तो आपलं प्रारब्ध घेऊन येत असतो हे मला माहिती असल्यामुळं त्यांच्या प्रारब्धात जे आहे ते होईल. माझ्या प्रारब्धात आहे ते मी भोगेन. पण आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शक होतो. तसा आपला तजुर्बा काय होता नाही, आपला अनुभव काय, त्या अनुभवावर आपण दुसऱ्याचं आयुष्य कसं काय देतो. हजारों खिजर पैदा कर चुकी है नस्ला दम की. अनेक वाटाडे, अनेक गुरु, अनेक महात्मे माणसाच्या जातीनं निर्माण केले. हजारों खिजर पैदा कर चुकी नस्ला दम की. ये सब तस्लीम लेकिन आदमी अब तक भटकता. इतके वाटाडे झाले तरी माणूस भटकतोच आहे की नाही. तर कीप मम, त्याला म्हणायचं साक्षी भाव. समोर खड्डा आहे बरं, हो मला कळतंय, त्या पुढे. वानप्रस्थाश्रमी वयात आपण व्यथित आहोत कारण का आपण दुसऱ्याचा संसार करायला उत्सुक आहोत. जस्ट फॉरगेट इट. जे व्हायचंय ते होईल. आणि आपण असं कोण आहोत की जगाला दिशा द्यायसाठी. तर एक मुलगा आपल्या वडिलांना मार्गदर्शन करतो की तुम्ही यात अडकू नका. हे घर बायको मुलं सोडून द्या. ते म्हणा मग काय करू मी, माझं चित्त स्थिर व्हायसाठी काय करू. ते म्हणा की वनात जा आणि भागवताच्या दशमस्कंधाचं निरंतर पाठ करा. आत्मदेवाला ते पडतं. आत्मदेव वनात जातात, दशमस्कंध वाचत राहतात, त्यांना मानसिक शांती मिळते. इकडे धुंदकारी वाईट वागत असतो. वेश्यांच्या नादाने तो आणखीन भ्रमित होतो. मग चोऱ्या करायला लागतो, दरोडे टाकायला लागतो. एकदा राजाच्या
घरी राजवाड्यात चोरी करतो, तिथले दागदागिने घेऊन ते वेश्यांना देतो. वेश्या म्हणतात की हे दागिने तर कोणी सामान्य माणसाचे नाहीत, राजाचे आहेत आणि राजा ह्याचा तपास लावल्याशिवाय राहणार नाही. मग ते सैनिक तपास करत करत आपल्याकडे येतील आणि ह्याला तर आत टाकतीलच, पण आपल्यालाही आत टाकतील. तर आपण काय केलं पाहिजे, तर आपण ह्याला संपवून टाकलं पाहिजे. म्हणून त्या वेश्या 5 जणी असतात, म्हणजे पंचेंद्रिय असतात. ते त्याला मारायचा प्रयत्न करतात, पण दुद्दू मरत नाही. त्याच्यावर संतांनी भाष्य केलंय की पाप सहजासहजी मरत नाही, त्याला ठेचून मारावं लागतं. मारतात आणि आता बबडा होऊ नये म्हणून घरातच पुरतात, लिंबून सारून टाकतात, जिकडे तिकडे होतं. गोकर्ण आपल्या भावाची वाट बघतोय. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, अजून नाही आला. कुठे गेला असेल, काय करत असेल. खूप चौकशी केली, खूप माहिती घ्यायचा प्रयत्न केला. मग कधीतरी एकदा त्याला कळतं, वेश्या म्हणतात आमच्याकडे येत नाही. मग कोणी मोठे इकडे गेलेला पाहिला वगैरे वगैरे. आणि मग त्याला कळून जातं, ज्योती त्याला विचारतो म्हणा, त्याला ज्ञान होतं म्हणा, त्याला माहिती मिळते की तो वारला आहे, मेला आहे. मग आता आपला भाऊ मेला ना, तर मग भावाला मुक्ती मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, श्राद्ध केलं पाहिजे. मग तो सगळ्या विधिवत श्राद्ध करतो, सुतक पाळतो, सगळं करतो. मग त्याला कोणीतरी सांगतं की वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन श्राद्ध कर, म्हणजे त्याला मुक्ती मिळेल. गयेला गेल्यानंतर श्राद्ध कर, ते त्याला मुक्ती मिळेल. तो सगळं करतो, कारण का तो चांगलाच आहे गोकर्ण. आणि मग वडील मनात निघून गेलेले, आई त्रासून मरून गेलेली, भाऊही मरून गेला, गोकर्ण एकटा राहतो आहे. आणि मग त्याचं जग जाप चाललेलं आहे. एके दिवशी रात्री त्याला आपल्या घराच्या अंधारात खोलीतून रडण्याचा आवाज येतो. आणि हा रडण्याचा आवाज त्याला पहिल्यांदा असं वाटतं की भास आहे, म्हणून तो काळजीपूर्वक ऐकतो. तर खरंच कुणीतरी रडत आहे, रडत आहे. आणि म्हणून तो त्या अंधाऱ्या खोलीचं दार उघडून विचारतो, कोण आहे, आत कोणी आहे का. तर आतून एक क्षीण आवाज येतो की गोकर्ण, मी आहे, धुंदुकारी. धुंदुकारी, तू कसा काय असू शकशील. तो म्हणतो की अरे मला मारलं आणि मी प्रेत योनीमध्ये अडकलोय, आता मला मुक्ती पाहिजे, मुक्ती दे, मुक्ती दे. मी अडकून गेलो इथे, मी फार अस्वस्थ आहे. तो म्हणतो असं कसं शक्य आहे, सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रावर मी तुझी श्राद्ध केली आणि अगदी ते गोडतोंड, तेरवे, गारवी सगळं जे काय आहे ते केलंय, गाव जेवायला घातलंय, तुला मुक्ती नाही मिळाली तर काय होईल. तेव्हा धुंदुकारीने जे एक वाक्य उच्चारलंय ते ह्यातलं महत्वाचं आहे. गया श्राद्धम शतेनापि मुक्तिर्मेन भविष्यति. दादा, तू माझं 1 श्राद्ध गयेला घातलं, 100 श्राद्ध गयेला केलीस तरी मला मुक्ती मिळणार नाही. त्याचं कारण आयुष्यभर मी इतकं पाप केलेलं आहे की श्राद्ध गयेला घाल, कुठेही घाल, मला मुक्ती मिळणार नाही. टेकावे पॉइंट काय आहे, आपल्या मुलांनी आपलं श्राद्ध केलं तर आपल्याला मुक्ती मिळेल या भ्रमातून बाहेर आलं. मी जर आयुष्यभर सन्मार्गाने वागलो असेल तर माझा मृतदेह कावळ्या कुत्र्याने खाल्ला तरी मला मोक्ष मिळणारच आहे. पण मी आयुष्यभर अनुचित व्यवहार केला असेल तर अगदी दरवर्षी श्राद्ध केल्यानंतरही मला मुक्ती मिळेलच असं नाही. गोकर्णाला वाईट वाटतं. चौकशी करतो की आता काय करावं, याला पाप योनीतून, प्रेत योनीतून बाहेर कसं काढावं, कोणीच काही सांगू शकत नाही. हा सूर्योपासक आहे गोकर्ण. मग तो एकदा सूर्याची उपासना करताना भगवान सूर्याला सांगतो, सूर्य आहे ऋतंबरा प्रज्ञा, इंटलेक्ट्स ॲट पार, ईश्वरी प्रज्ञा. तो तिला साकडं घालतो. मग तो काय केलं पाहिजे. सूर्य सांगतो की तुझ्या भावाला जर मुक्ती मिळवायची असेल खरंच तर तू श्रीमद भागवत कथेचा सप्ताह कसा करू. सूर्य सांगतो त्याप्रमाणे विद्वान प्रवचनकारांना बोलवलं, गावातल्या सगळ्यांना निमंत्रण दे आणि असं करण्यापूर्वी तू स्वतःची शुद्धी करून घे. तसं आता आपण भागवत कथेत सुरुवातीच्या दिवशी
नांदी श्राद्ध करतो, पुण्यावाचन करतो, अंक करतो, थोडं दान करतो, गोसेवा करतो, मग कथेचा संकल्प सोडता येतो. तसा तू काही काळ भगवंताचं नामस्मरण कर आणि मग योग्य दिवशी योग्य मुहूर्तावर तू तुझ्याकडे भागवत कथा कर, तुझ्या भावाला मुक्ती मिळेल. गोकर्ण भगवंताचं नामस्मरण करतो, त्याला मानसिक बळ देण्यासाठी आपण पण थोड्या वेळ नामस्मरण करू. सगळ्यांनी मनापासून आनंद. सगळ्यांनाच मांडव घातलेला असतो आणि धुंदुकारीला गोकर्ण सांगतो की तुझ्या मुक्तीसाठी मी भागवत कथा केली, सगळे ऐकतील, तुझ्याही कानावर पडेल. आता सगळे लोक येऊन बसल्यावर प्रेत योनीतला धुंदुकारी कुठे बसेल? गोकर्ण म्हणतो की तुला जिथे सोयीचा आहे तिथे जायच, पण तुझ्या कानावर भागवत पडलं पाहिजे. एखाद्या वेळी व्हिडिओ शूटिंग मध्ये नाही येणार तू, पण जिथे जिथे बसून ऐकता येईल तिथे आहे. तर त्या अंगणामध्ये बांबू असतात, एक बेट केलेला तो बांबू असतात, बास बांबू, ओके, बांबू. आत पोकळ बाहेर पोकळ, संसाराचा वेळू, तिथे वेळू शब्द वापरला. तर धुंदुकारी म्हणतो की ही सगळ्यात सुरक्षित जागा आहे. मी ह्या पोकळ बासमध्ये बांबू मध्ये बसतो, तर जाऊन बसतो. कथा सुरू होते, पहिला दिवस होतो, कथा संपली, आरती झाली की एक फटकन आवाज येतो. गोकर्णाला आश्चर्य वाटतं की हा आवाज कसा आहे. बघतो तर त्या बांबूचं एक पेर फुटलेलं असतं. दुसऱ्या दिवशी दुसरं फुटतं, तिसऱ्या दिवशी तिसरं फुटतं, 7व्या दिवशी 7 पेर फुटतात
आणि देहरूपाने धुंदुकारी प्रकट होते. आणि कथेची सांगता होते तेव्हा हरिदूत पार्षद म्हटलंय भागवत. पार्षद ह्या धुंदुकारीला घेऊन जायला येतात वैकुंठाला. आता सगळे लोक टकमका बघतात. आम्ही सगळ्यांनी कथा ऐकली, पण विमान मात्र धुंदुकारीला. असं का? तर ते गोकर्णाशी भांडायला लागतात. ते म्हणतात की हे बरोबर नाही, हे पार्शालिटी झाली नाही, त्याला एवढा सगळा मोक्ष. आम्ही पण 7 दिवस ऐकलं. तर आता खरोखरच प्रश्न पडतो गोकर्णाला की 7 दिवस ग्रामस्थांनी पण ऐकली आणि प्रेत योनीतल्या माझ्या भावानी ऐकली, पण ज्यांनी आयुष्यभर पाप केलंय त्याच्यासाठी विष्णुदूत आले आणि गावकऱ्यांनी त्या मनाने सरळ मार्गी माणसं आहेत, म्हणजे वाईट वागण्याची संधी त्यांना मिळाली नाही म्हणून सरळ मार्गे राहिलेले आहेत. असे असे लोक आहेत ते सगळे. त्यांना का नाही? आणि मग ह्याचं कारण तो त्या पार्षदांना विचारतो की असं का? देवाच्या घरामध्ये सुद्धा भेद आहे का? तेव्हा ते पार्षद म्हणतात की असं भेद नाही आहे. तू म्हणतो ते खरं आहे की सगळ्यांनी ऐकलेलं आहे, पण ऐकण्यामध्ये जो फरक पडलाय त्याने हा परिणाम आहे. श्रवणस्य विभेदेन पदभेदोत्र संस्थित. श्रवण करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडला, त्यांनी फळ मिळण्याच्या मध्ये सुद्धा फरक पडला. तर काय भेद आहे हा? तर ते पार्षद असं सांगतात, श्रवणम तु कृतम सर्वैर. सर्वांनी श्रवण केलेलं आहे, मनापासून केलंय. गावकरी जेवढे आले होते सर्वे श्रवणम तु कृतेन सर्वैर न तथा मनन कृतम. त्यामुळे ऐकलं सगळ्यांनी, घरी गेल्यावर मनन कोणी केलं? मग तो म्हणतो की धुंदुकारी म्हणे बघ त्या छोट्या जागेत तो बसला, म्हणजे शरीराची हालचाल, जितासनो, तिकडे कोणाचा संगत नव्हता. जिता संगो प्रेत योनीत आहे, त्यामुळे देह नसल्यामुळे देह वासना नाही, त्यामुळं कोणती आसक्ती त्याच्या आता मनात नाही. जितासनो झाला, जिता संगो झाला, जितेंद्रिय झालं, सगळं झालं. आणि एका ठिकाणी बसलेला असल्यामुळे त्याला दुसरं काही काम नव्हतं, त्यामुळे तो एकाग्रपणे ते ऐकत होता. आणि कथा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीची कथा सुरू होईपर्यंत आज काय ऐकलं याचं मनन चालू होतं. रहस्य या कथेचं आहे. त्याच्यासाठी आले विष्णुदूत वगैरे. 25 तारखेला लगे वाट नका बघू असं आपल्यासाठी कोणी येईल. मनन करणं सगळ्यात महत्त्वाचं. ऐकली कथा 10 वेळा ऐकली, 100 वेळा ऐकली, कथेत तर कथेत काय वेगळं असणार आहे? गोकर्ण वाईट होता, धुंदुकारी संत पुरुष होता असं तर काही कोणी कथाकार सांगणार नाही. पण मनन केलं पाहिजे की का असं झालं असेल, का त्याला मुक्ती मिळाली नसेल. मग शहाणा व्हायला कधी उशीर झालेला नसतो. नाही आता या वयात कळून काय उपयोग आहे असं काय नाही. ज्या दिवशी जब जगे तब सवेरा, जेव्हा जागे झालो तो सूर्योदयाचा क्षण. इथून पुढे मी सन्मार्गाने राहीन. सन्मार्गाने म्हणजे आता काय आपण जुगार दारू असं करतो असं नाही, पण मनातल्या मनात सुद्धा विकल्प येऊ न देता मला तटस्थपणाने जगता आलं पाहिजे. माझ्या आत्मकल्याणासाठी जगता आलं पाहिजे. दुसऱ्याचं कल्याण करण्याची गरज नाही. दुसऱ्यासाठी वयाच्या 60, 61, 65, 75, 80 जे काही आपण लिमिट ठेवले असेल केलं ना. आता स्वार्थी होता आणि हा स्वार्थ आहे हा याचा अर्थ दुसऱ्याचं नुकसान नव्हे. आता मला मानवी जन्म कशासाठी प्राप्त झाला आहे? तर आत्मज्ञान मिळवण्यासाठी. मग असं आत्मज्ञान मिळवण्याची बुद्धी आपल्याला मननाने येते. आणि मनन याच्यामध्ये 3 अक्षर आहेत. मन न म्हणजे मन नाहीस करणं, म्हणजे संकल्प विकल्पातून बाहेर येणं, म्हणजे मनन करणं, म्हणजे सद्बुद्धी प्राप्त होणं. आणि अशी सद्बुद्धी देणारा आपल्याला देव उपलब्ध आहे ना. आज मंगळवार आहे, गणपतीचा वार आहे, तर आपण सगळे मिळून गणपतीला बुद्धी मागायला काय हरकत नाही ना.
तर बुद्धी मागू आणि प्रथम स्कंधाकडे जाऊ. पहिल्या स्कंदामध्ये होतो. मंगलाचरण केलेलं आहे आणि भागवतात कोणता धर्म प्रतिपादित केला आहे त्याची माहिती पहिल्यांदा दिली आहे. मंगलाचरण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये सगळं वैदिक तत्वज्ञानाची सूत्र आहेत की आम्ही सत्यम परम धीमहि हा गायत्रीचं आठवण करून देणारा मंत्र भागवतामध्ये जिथे जिथे धर्म येतो त्याचा अर्थ तसा आहे की कैतव रहित आहे. आता धर्म कैतव रहित कसा असतो? धर्म तर कैतवाशिवायच आहे. जे कैतवाशिवाय आहे तोच धर्म असतो. कैतव म्हणजे कपट. भागवतामध्ये आपल्याला धर्म प्रोदित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सता. भागवतामध्ये जो धर्म सांगितलाय तो निर्मत्सर आहे, पण तो कुणासाठी आहे तर कैतवोत्र परमो, ज्यांच्या मनामध्ये अजिबात कपट नाही अशा सज्जनांचा तो धर्म आहे. पहिली गोष्ट काय? सत्याचं आम्ही स्मरण करतो आहोत. प्रत्येक सनातनी माणूस सत्याचं स्मरण करतो. जो सत्याचं स्मरण करतो तोच सनातनी असतो. आणि सत्याचं स्मरण करणं, दोन शब्द आपण अथर्वशीर्षक म्हणतो, सत्यम वचनी ऋतम वचनी. तर ऋताचं स्मरण जो ठेवतो तो सत्याचं स्मरण. आणि ऋताचं स्मरण म्हणजे ईश्वरी
अपरिवर्तनीय न्याय संहितेचं स्मरण. भारतीय न्यायसंहिता जशी आहे, पूर्वी याला आपण पिनल कोड म्हणतो, तर ती न्यायसंहिता म्हणजे काय, तर ईश्वराचा एक न्याय. सूर्योदय, सूर्यास्त, चंद्राचा कलेकलेने वाढत जाणं, कलेकलेने क्षीण होणं, पाणी उताराकडे जाणं, उष्णता असलेल्या पदार्थाचा उष्णता धरणं, हे जे एक विश्व संरचनेचा कायदा आहे ईश्वरी, तो अपरिवर्तनीय आहे. तो भारतात आहे, तो अमेरिकेत आहे, तो इंग्लंडमध्ये आहे, तो टांझानियाला आहे, तो तुम्ही कुठेही जा, ते अपरिवर्तनीय आहे. ते ऋत आहे. आणि सत्य काय आहे, तर या ऋताच्या पाठीमागे असलेलं जे अधिष्ठान आहे ईश्वरी, ते सत्य आहे. त्या सत्याचं ध्यान करायचं आहे आणि ऋताचं आचरण करायचं. आता ऋतामध्ये कलियुगातले आचरणाचे काही बिंदू आहेत, तेवढे पटकन पाहू आणि पुढे जाऊ. भागवतामध्ये फक्त निर्मत्सर असं म्हटलंय, पण ही निर्मत्सरता कलियुगामध्ये सत्याचं स्मरण करत ऋताचं पालन करण्यासाठी काय काय गोष्टीची आवश्यकता आहे, तर काही गोष्टी आग्रहपूर्वक आपण आपल्या जीवनात आणल्या पाहिजे. त्याची पहिली गोष्ट आहे शुचिता. पावित्र्य माझ्या जीवनामध्ये अपात मस्तक असलं. पावित्र्य चिंतनाच्या पातळीवर, मननाच्या पातळीवर, आचरणाच्या पातळीवर, व्यवहाराच्या पातळीवर प्रिस्टाईनली प्युअर. थोडं सुद्धा मालिन्य त्यात नसलं. एक. दोन, मला पर्यावरणाविषयीची अत्यंतिक तीव्र सहानुभूती असली पाहिजे. विशेषतः धर्माचरणी माता भगिनीला माझी विनंती आहे की पर्यावरणामध्ये पहिली गोष्ट आहे प्राण, ज्याला म्हटलं जातं, जीवन ज्याला म्हटलं जातं, ते पाणी. तर व्यासगादी आपल्याला कळकळीनं सांगताय की पाणी कधीही शिळं होत नसतं. त्यामुळं एक तर आचरणासारखं आदल्या दिवशी भरून ठेवू नका आणि अव्यवहारीसारखं दुसऱ्या दिवशी ओतून देऊ नका. आज मितीला आपण आपल्या पतवंडाच्या हिश्श्याचं पाणी पितो आहोत. त्यामुळं पतवंड पाण्याविना मरू नयेत असं वाटत असेल तर पाण्याचा प्रत्येक थेंब काळजीपूर्वक वापरणं ही कलियुगातली सत्य आणि ऋताची आराधना. पाणी कधीही शिळं होत. आता आश्रयामध्ये गेले 8 दिवस पाणी येत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. आपण काहीतरी गेल्या जन्मी पाप केलं म्हणून अशा महापालिका प्रशासनाच्या तावडीत सापडलो. एक माणूस नरकामध्ये खूप खुश होता, मस्त आनंदात राहत होता. काही त्याला शिव्या दिल्या तरी तो हसत होता, खायला दिलं तर तिकडच्या नरकाचे जे होते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ते म्हणाले की इतका निर्लज्ज माणूस मी पाहिला. इकडे म्हणून तुला नरकातल्या दुःखाचं काहीच वाटत नाही. तुम्हाला काहीच वाटत नाही, आयुष्य सोलापूरमध्ये घालवलं.